मित्रांनो, टी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा ज्या डी.एड आणि बी.एड धारक छात्राध्यापकांना इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गांसाठी शिक्षक म्हणून सेवेमध्ये यायचं आहे, त्यांना टी परीक्षा उत्तीर्ण असणं बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे. ही परीक्षा पास असेल तरच ते टेटमधून त्या ठिकाणी या वर्गांसाठी शिक्षक बनू शकतात. आणि त्याचबरोबर मान्य सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे, जरीही त्याच्या अनुषंगानं मान्य शासनानं अजून कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय निर्गमित केलेला नसेल, तरीसुद्धा सर्वोच्च न्यायालयानं जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या अधीन त्या ठिकाणी ज्या ज्या शिक्षक बंधू भगिनींची सेवा 5 वर्षापेक्षा जास्त बाकी आहे त्यांना ही परीक्षा पास होणं बंधनकारक आहे. ज्यांना सेवेमध्ये असताना पदोन्नती हवी आहे त्या प्रत्येक शिक्षक बंधू भगिनीला पदोन्नतीसाठी सुद्धा टी उत्तीर्ण असणं बंधनकारक आहे. तर मित्रांनो, टी परीक्षेमध्ये जो पेपर 1 आहे, या पेपर 1ची तयारी करत असताना परिसर अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी भाग त्याच्यामध्ये आहे. परिसर अभ्यासावरती 30 प्रश्न विचारले जातात. 30 गुणांचा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जर आपण याची व्यवस्थित तयारी केली तर आउट ऑफ मार्कसुद्धा आपण या भागाचे घेऊ शकतो. तर मित्रांनो, परिसर अभ्यासाची तयारी करण्याच्या दृष्टीनं आजचा हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आता जो व्हिडिओ आहे तो इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास भाग 2 या विषयावरती आधारित आहे आणि या विषयामधील पहिली जी 5 प्रकरणं आहेत त्यावरती आपण आज फोकस करणार आहोत. तर मित्रांनो, टी परीक्षा आणि डिसेंबर महिन्यामध्ये जी काही केंद्रप्रमुख विभागीय परीक्षा होणार आहे, या दोनही परीक्षांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही आजचा हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. मित्रांनो, आपल्या समोर स्क्रीनवरती 3 शब्द आपल्याला दिसत आहेत. आपण असे घडलो. मित्रांनो, हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि एका प्रश्नाचं ते उत्तर आहे असाही प्रश्न येऊ शकतो की इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास भाग 2 या पुस्तकाचं पाठ्यपुस्तकाचं शीर्षक काय आहे, टायटल काय आहे. तर मित्रांनो, इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास भाग 2 या पुस्तकाचं टायटल आहे आपण असे घडलो. आपण असे घडलो, आपण कसे घडलो आणि इतरही 2 त्या ठिकाणी ऑप्शन दिले जातील आणि त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल. परिसर अभ्यास भाग 2 इयत्ता 5वीच्या पुस्तकाचं टायटल काय. तर प्रस्तावना करत असताना आपल्या स्क्रीनसमोर जे हे 3 शब्द आहेत त्यावरही प्रश्न येऊ शकतो आणि असे जे काही महत्त्वाचे त्या ठिकाणी प्रश्न आहेत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सविस्तर त्या ठिकाणी नोट्सच्या माध्यमातून आपण त्या गोष्टी जाणून घेऊया, प्रश्नही त्यामधून आपण निर्माण करूया आणि उत्तरही जाणून घेऊया. आणि पेपरला ज्या वेळेला प्रश्न त्या ठिकाणी येतील त्यावेळेला आपल्याला हक्काचे मार्कसुद्धा मिळणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, टी आणि केंद्रप्रमुख या परीक्षांसोबतच इतरही ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यामुळे सर्वांनीच हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. नमस्कार मित्रांनो, मी सागर घालमे. माझ्या द स्पर्धा गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, नवनवीन व्हिडिओंसाठी माझ्या द स्पर्धा गुरु या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशन्स मिळविण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका. आपण पहिल्यांदा चॅनलला व्हिजिट करत असाल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर मित्रांनो, चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा, कारण की आपला चॅनल हा त्या ठिकाणी मोफत आहे, विनाशुल्क आहे आणि आपल्या या परीक्षांची तयारी होण्यासाठी आपल्याला एक मदत करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास भाग 2 या पुस्तकामधील पहिली जी 2 महत्त्वाची प्रकरणं आहेत, इतिहास म्हणजे काय आणि इतिहास आणि कालसंकल्पना, या 2 प्रकरणांचा आपण बारकाईनं आणि व्यवस्थित सविस्तर असा अभ्यास करूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि परिसर अभ्यासाची त्या ठिकाणी तयारी करूया आणि हक्काचे मार्क बनवूया. मित्रांनो, इतिहास म्हणजे काय? तर इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र. भूतकाळामध्ये ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्यांची माहिती करून देणारं शास्त्र अर्थात इतिहास. मित्रांनो, या इतिहासाची त्या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी काही साधनं आहेत. यावरती वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत. इतिहासाची साधनं कोणती आहेत? तर मित्रांनो, प्राचीन वस्तू, वास्तू, शिल्पे, भांडी, नाणी, कोरीव लेख, ताम्रपट, ग्रंथ, हस्तलिखिते, लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा कहाण्या, लोकगीते किंवा पोवाडा, ही जी काही इतिहासाची महत्त्वाची साधनं आहेत. मित्रांनो, इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी या साधनांचा फार उपयोग होत असतो आणि या साधनांचे
तीन मुख्य प्रकार आहेत. या प्रकारांवरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. त्या ठिकाणी पहिला प्रकार आहे भौतिक साधन, लिखित साधन आणि तिसरा प्रकार आहे मौखिक साधन. प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी एक 4 त्या ठिकाणी ऑप्शन दिलेले असतील आणि प्रश्न विचारला जातो खालीलपैकी भौतिक साधन कोणतं, लिखित साधन कोणतं किंवा मौखिक साधन कोणतं, किंवा त्या ठिकाणी खालीलपैकी गटात न बसणारा शब्द निवडा, अशा पद्धतीनं किंवा त्या ठिकाणी जोड्या जुळवासाठी सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत, विचारले जातील. तर मित्रांनो, भौतिक साधनं कोणती आहेत? तर प्राचीन वस्तू, वास्तू, शिल्प, भांडी, नाणी ही त्या ठिकाणी भौतिक साधनं आहेत. त्यासोबत कोरीव लेख आहे, ताम्रपट आहे, ग्रंथ आहे, हस्तलिखित आहेत किंवा शिलालेख आहेत. हे जे काही साधनं आहेत ही लिखित साधनं आहेत. आणि लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा, कहाण्या, पोवाडे, लोकगीतं, मित्रांनो, ही जी काही साधनं आहेत ती इतिहासाची मौखिक साधनं आहेत. अशा प्रकारे इतिहासाची 3 मुख्य साधनं आहेत: भौतिक, लिखित आणि मौखिक. मित्रांनो, पुरातत्वशास्त्र या संकल्पनेवरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा पुरातत्वशास्त्र या संकल्पनेबाबत खालील योग्य विधानं निवडा किंवा अयोग्य विधान निवडा, अशाही प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या संकल्पनेवरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा पुरातत्वशास्त्र म्हणजे काय असा प्रश्न येऊ शकतो. तर मित्रांनो, पुरातत्वशास्त्र म्हणजे काय? तर भूतकाळातील वस्तू आणि वास्तू यांच्या तसेच त्यांच्या अवशेषांच्या आधारे घडून गेलेल्या घटनांची मांडणी शास्त्रीय पद्धतीने करणाऱ्या शास्त्रास पुरातत्वशास्त्र असे म्हणतात. भूतकाळामध्ये ज्या काही वस्तू आणि वास्तू आहेत यांच्या तसेच त्यांच्या अवशेषांच्या आधारे, कारण की ही साधनं आहेत आणि या साधनांच्या आधारे घडून गेलेल्या ज्या घटना आहेत, भूतकाळामध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत, त्यांची क्रमबद्ध जी काही मांडणी आपण शास्त्रीय पद्धतीने करत असतो. आणि शास्त्रीय पद्धतीने या घटनांची मांडणी करणारं जे शास्त्र आहे त्याला पुरातत्वशास्त्र असे म्हणतात. ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. मित्रांनो, हे जी काही घटनांची मांडणी आपण करत असतो त्यासाठी भौतिक साधनांची आपल्याला मदत होत असते. आणि ही जी काही भौतिक साधनं आहेत ही आपल्याला त्या ठिकाणी उत्खननाच्या माध्यमातून मिळत असतात. आणि त्या ठिकाणी जगभरामध्ये वेगवेगळ्या त्या ठिकाणी जगाच्या वेगवेगळ्या देशांच्या कानाकोपऱ्यामध्ये मित्रांनो पुरातत्वीय उत्खनन ही त्या ठिकाणी निरंतर चाललेली गोष्ट आहे. यामधून अनेक महत्त्वाच्या गोष्टी ज्या भूतकाळामध्ये त्या ठिकाणी नजरेआड गेलेल्या होत्या त्यांना प्रकाशझोतामध्ये आणण्याचं काम या उत्खननाच्या माध्यमातून होत आहे. तर पुरातत्वीय उत्खनन म्हणजे काय मित्रांनो? तर जमिनीखाली गाडले गेलेले जे काही पुरावशेष आहेत ते उजेडात आणण्यासाठी जमिनीचा एक एक थर अत्यंत शास्त्रशुद्ध रीतीनं तपासत काळजीपूर्वक रीतीनं खणण्याला पुरातत्वीय उत्खनन असे म्हणतात. अत्यंत त्या ठिकाणी काळजीपूर्वक या गोष्टींचं त्या ठिकाणी बाबी तपासल्या जातात आणि उत्खनन करताना अनेक त्या ठिकाणी निकष पाळून शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्या ठिकाणी पुराव्यांचा शोध केला जातो. मग आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी मोहिंजोदडो असेल, हडप्पा संस्कृती असेल, यांच्या माध्यमातून जे काही सिंधू संस्कृतीचा आपल्याला त्या शोध लागलेला आहे त्या काळामधली जी काही माहिती आपल्याला मिळालेली आहे या अशा प्रकारच्या उत्खननामधूनच ती माहिती आपल्याला मिळालेली आहे. या 2 महत्त्वाच्या संकल्पना आपण पाहिल्या, पुरातत्वशास्त्र आणि पुरातत्वीय उत्खनन. मित्रांनो, काळ ज्या वेळेला आपण समजून घेतो, काळ, टाईम, त्यावेळेला एक रेखिक विभागणीच्या माध्यमातून आपण काळ समजून घेत असतो. त्या ठिकाणी जो काळ आहे तो काळ त्याची एक सलगता आहे मित्रांनो. जसं आपण पाहतो की मग वार आहे किंवा आठवडा आहे, मग आठवड्यानंतर पंधरवडा आहे, पंधरवड्या 2 त्या ठिकाणी. आता सगळ्यात पहिल्यांदा हे पूर्ण पाहत असताना पहिलं वार पाहूया. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरत असताना ती स्वतःभोवती पण फिरत असते. स्वतःभोवती फिरते, परिवलन. स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, परिभ्रमण. सूर्याभोवती फिरण्याच्या क्रियेला परिभ्रमण म्हणतो, स्वतःभोवती फिरण्याच्या क्रियेला परिवलन असं आपण म्हणतो. तर मित्रांनो, पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी मारण्यासाठी, एक फेरी पूर्ण करण्यासाठी जो काळ लागतो तो आहे 24 तासांचा काळ. पण 24 तासांचा हा जो काळ आहे याच्यामध्ये उजेडाचा पण भाग आहे आणि अंधाराचा भाग आहे. जो उजेडाचा भाग आहे त्याला आपण दिवस म्हणतो, जो अंधाराचा भाग आहे त्याला आपण रात्र म्हणतो. आणि दिवस आणि रात्र या 2 गोष्टी एकत्र होतात आणि याची जी काही मांडणी आहे ती आपण वार किंवा दिवस या गोष्टीमध्ये आपण केलेली आहे. आणि 24 तासांचा हा अवधी आहे, 24 तासांचा हा काळ आहे.
मग एक वार किंवा एक दिवस, हे ज्यावेळेला 7 वार एकत्र येतात त्यावेळेला त्याचा आठवडा तयार होतो. 2 आठवडे एकत्र आले तर 15वाडा तयार होतो. 2 15वाड्यांचा महिना तयार होतो. 12 महिन्यांचं मिळून वर्ष तयार होतं. 12 वर्षांचं मिळून तप होतं. किंवा त्याच्यामध्ये सुद्धा आपण असाही प्रकार करू शकतो, 10 वर्षांचं दशक आहे, 25 वर्षांचं रौप्य आहे, 50 वर्षांचं सुवर्ण महोत्सव आहे, 60 वर्षांचं हिरक आहे, 75चं अमृत आहे, 90चं नील आहे, आणि ज्यावेळी 100 वर्ष एकत्र येतात त्याला आपण शतक म्हणतो. असे 1000 वर्ष एकत्र आली की त्याचं सहस्त्रक बनतं. किंवा मग त्या ठिकाणी 1,00,000 वर्ष आले किंवा त्याचे लाख वर्ष होतील. अशा पद्धतीनं ही जी काही एक रेखिक मांडणी आहे त्याचा सर्वात लहान घटक आहे तो वार, आणि टप्प्याटप्प्यानं वार, आठवडा, पंधरवडा, महिना, किंवा त्याच्याही अजून आपण सखोल गेलं तर मग त्रैमासिक आहे, किंवा मग अर्धवार्षिक आहे, किंवा 6माही आहे, किंवा 9माही आहे, मग वर्ष आहे. अशाही पद्धतीने आपण त्याची फोड करू शकतो. पण ही टप्प्याटप्प्यानं आहे. वार, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष, शतक, सहस्र, किंवा जे मध्ये मी काही गोष्टी सांगितल्या त्या पद्धतीनं हा काळ असा टप्प्याटप्प्यानं लहानाकडून मोठ्या दिशेनं जातो. त्याला आपण एक रेखिक विभागणी असं म्हणत असतो. तर मित्रांनो, हे जे काही काळ आहे तो आपण त्या ठिकाणी मोजतो. आता सध्या जर आपण पाहिलं तर 2025 हे वर्ष चालू आहे. 2025 हे वर्ष चालू आहे किंवा साल चालू आहे. आणि हे आपण सांगत असताना किंवा इतिहासामध्ये ज्यावेळेस इतिहासाचा अभ्यास आपण करतो, ज्या वेळेला सणावळ्या आपल्यासमोर येत असतात त्यावेळेला इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला इस किंवा इसवी सन हा शब्द वारंवार त्या ठिकाणी आपल्याला दिसत असतो. तर मित्रांनो, काळ सांगत असताना हे 2 शब्द प्रामुख्यानं वापरले जातात, किंवा इसवी सन आहे आणि इसवी सन पूर्व अशा पद्धतीचे शब्द आपल्याला पाठ्यपुस्तकांमध्ये दिसतात किंवा आपणही सहज ते उच्चारत असतो. तर आता चालू आहे इसवी सन 2025. तर मित्रांनो, हे इसवी सन काय आहे तर त्या ठिकाणी येशू ख्रिस्त जे आहेत त्यांच्या स्मरणार्थ इसवी सणाची सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, येशू यांना त्या ठिकाणी ईसा असं म्हटलं जातं. मराठीमध्ये त्यांना ईसा असं म्हटलं जातं. आणि ईसा या शब्दावरून इसवी हा शब्द तयार झालेला आहे. आणि त्यांच्या स्मरणार्थ इसवी सन त्या ठिकाणी हा शब्द रूढ झाला आहे. आणि आता जे इसवी सन चालू आहे 2025 चालू आहे. म्हणजे येशू ख्रिस्तांचा त्या ठिकाणी जो काही काळ आहे तो 2025 पूर्वीचा आहे. 2025 आता चालू आहे, इसवी सन 2025 असं आपण त्याला म्हणूया. आणि जो काही त्याच्या अगोदरची जी काही अगोदरची जी कालगणना आहे तिला इसवी सन पूर्व असं आपण म्हणतो. किंवा मग याच्या इसवी सन पूर्व मग भगवान त्या ठिकाणी महावीरांचा जन्म असेल, भगवान गौतम बुद्धांचा जन्म असेल, या पाठीमागच्या घटना आहेत, येशू ख्रिस्तांच्या पाठीमागच्या घटना आहेत. त्यांचे जे काही जन्म मृत्यू वगैरे आहे ते आपण सणावळ्या ज्यावेळेस मागच्या पाहतो त्यावेळेला इसवी सन पूर्व याचा आपण वापर करत असतो. किंवा जे काही मग महाभारत असेल किंवा पाठीमागे अनेक ज्या घटना घडलेल्या आहेत त्यांचा काळ सांगताना आपण इसवी सन पूर्व हे पाहतो. आणि येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ इसवी सन सुरू झाले, त्यांना ईसा म्हणतात मराठीमध्ये. आणि ईसावरून इसवी हे अशी शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. मित्रांनो, इसवी सन ही जगातील कालगणनेच्या पद्धतीमधील सर्वात प्रसिद्ध पद्धत आहे. इतरही कालगणनांचा आपण अभ्यास करणार आहोत. प्रश्न येऊ शकतो की जगातील कालगणनेच्या पद्धतीमधील सर्वात प्रसिद्ध लोकप्रिय पद्धत कोणती? तर मित्रांनो, इसवी सन, जिला जगानं त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे किंवा जगामधील जास्तीत जास्त देशांनी ह्या पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. म्हणून इसवी सन त्या ठिकाणी ही सर्वात लोकप्रिय पद्धत आहे कालगणनेची. आणि आपण जे 2025 म्हणतो ते इसवी सनच आहे. मित्रांनो, कालगणना ज्यावेळेस आपण करतो, काळाची गणना करतो, प्रश्न येऊ शकतो की कालगणनेचं सर्वात छोटं एकक कोणतं आहे? तर मित्रांनो, सेकंद हे कालगणनेचं सर्वात छोटं एकक आहे. कालगणनेचं सर्वात छोटं एकक सेकंद. आणि आपल्याला माहिती आहे 60 सेकंदाचा मिनिट, 60 मिनिटांचा तास आणि 24 तासांचा दिवस. तर अशा पद्धतीनं मग तो कालावधी पुढे, आता आपण मागाशी पाहिलं त्याप्रमाणे तो सहस्र किंवा त्याच्याही पुढे मग तो जातो. तर प्रश्न आला, कालगणनेचं सर्वात छोटं एकक कोणतं? तर सेकंद. आता इतर कालगणना पद्धती आपण पाहूया, त्यांच्यावरती एक नजर मारूया. जर प्रश्न येणारे
तो जगातील सर्वात लोकप्रिय कालगणनेची पद्धत आहे इसवी सन. मात्र त्यावरती प्रश्न येऊ शकतो. तसाच इतरही कालगणनेच्या ज्या पद्धती आहेत त्याही अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची पद्धत ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस 6 जून 1674ला दुर्गेश्वर रायगडावरती राज्याभिषेकाची त्या ठिकाणी राज्याभिषेक झाला आणि ते स्वराज्याचे छत्रपती बनले. त्यावेळेला राज्याभिषेकाचा विधी झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी राज्याभिषेक शक सुरू केलं होतं. आणि राज्याभिषेक शक ही एक नवीन त्या ठिकाणी कालगणनाच होती. म्हणजे 1674 साली शिवछत्रपतींनी राज्याभिषेक स्वतःचा केला, ते छत्रपती झाले, रयतेचे राजे जे होतेच, मात्र स्वराज्याला जगन्मान्यता मिळावी या उदात्त हेतून शिवछत्रपतींनी तो राज्याभिषेक केला. आणि मित्रांनो 1674ला राज्याभिषेक शक सुरू केलं. म्हणजे ते शिवरायांनी सुरू केलेलं राज्याभिषेक शक 1 म्हणजे पहिलं ते वर्ष होतं. आणि तिथून पुढं मग त्याची कालावधीनं त्या ठिकाणी ही कालगणना जास्त काळ चालली नाही किंवा आतापर्यंत ती टिकलेली नाही. मात्र शिवछत्रपतींनी राज्याभिषेकाच्या वेळेला ही कालगणना सुरू केली. इसवी सनापेक्षा ती 1674 त्या ठिकाणी मग त्याच्यामध्ये अंतर राहणार. म्हणजे जर इसवी सन 1674 सुरू आहे तर राज्याभिषेक शक 1 अशा पद्धतीने त्या दोघांमधली तफावत आहे. आणि राज्याभिषेक शक कोणी सुरू केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तो सुरू केला 6 जून 1674च्या नंतर. मित्रांनो अजून एक महत्त्वाचा शक आहे ते म्हणजे शालिवाहन शक. म्हणजे शक जो शब्द आला आहे ना तो याच्यावरून घेण्यात आलेला आहे. किंवा आपल्याला माहिती आहे बघा, हा जो आता शालिवाहन शक जो कधी सुरू केला तर इसवी सन 78 म्हणजे इसवी सन 78 ज्यावेळेला होतं ना त्यावेळेला पहिलं शालिवाहन वर्ष सुरू झालेलं आहे. आणि शालिवाहन राजानं हे सुरू केलेलं आहे. प्रश्न येऊ शकतो की शालिवाहन शक कोणी सुरू केलं तर शालिवाहन राजानं सुरू केलेलं आहे. किंवा शक कोणी सुरू केलं तर शालिवाहन राजानं सुरू केलं. ते कधीपासून सुरू केलं तर इसवी सन 78 पासून सुरू केलं. आणि म्हणून मित्रांनो आता लक्षात घ्या, आता जर सध्या इसवी सन 2025 चालू आहे ना तर शक कोणतं चालू आहे 1947 चालू आहे. म्हणजे 2025 पासून आपण 78 जर मायनस केलं तर मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला शक चालू होईल. आणि शक कधीपासून सुरू होतं, जसं इसवी सन 1 जानेवारीपासून सुरू होतं तसं शक कधी सुरू होतं तर जो काही हिंदू कॅलेंडर आहे किंवा आपलं जे काही मराठी कॅलेंडर आहे त्याच्यामध्ये जो चैत्र महिना आहे, चैत्र महिना आणि गुढीपाडव्याचा जो दिवस आहे त्यापासून शक या त्या ठिकाणी वर्षाला सुरुवात होत असते. आता सध्या जे शक चालू आहे ते 1947 चालू आहे. इसवी सन आणि शकमध्ये 78 वर्षांचा त्या ठिकाणी डिफरन्स आहे. त्या ठिकाणी मित्रांनो आता पुढची जी काही कालगणना आहे ती पाहूया. विक्रम संवत्स ही एक अत्यंत महत्त्वाची कालगणना आहे. ती इसवी सन पूर्व 56ला म्हणजे इसवी सन सुरू होण्याच्या अगोदर 56 वर्षांपूर्वी सम्राट विक्रमादित्यानं ही त्या ठिकाणी कालगणना सुरू केलेली होती. आणि मित्रांनो विक्रम संवत्स आणि कॅलेंडरमध्ये शक जसं उल्लेख आहे तसं विक्रम संवत्सचा सुद्धा जे बरेचसे हिंदी कॅलेंडर आहेत किंवा जे महत्त्वाचे कॅलेंडर आहेत त्याच्यामध्ये विक्रम संवत्सचा सुद्धा उल्लेख केलेला असतो. ही एक अत्यंत महत्त्वाची कालगणना आहे. सम्राट विक्रमादित्यानं ती सुरू केलेली आहे. आता सध्याचं जे काही साल चालू आहे इसवी सन 2025 मग विक्रम संवत्स किती चालू आहे तर 2081. असाही प्रश्न येऊ शकतो बरं का. सध्या जे काही इसवी सन 2025 सुरू आहे तर विक्रम संवत्स कोणतं सुरू आहे तर 2081 विक्रम संवत्स म्हणजे वर्ष त्या ठिकाणी 2081 विक्रम संवत्साचं सुरू आहे. आणि कार्तिक महिन्यापासून मित्रांनो या विक्रम संवत्साला सुरुवात होत असते. आता सध्या जर आपण पाहिलं ना तर पुढच्या महिन्यामध्ये 8 ऑक्टोबर 2025 रोजी कार्तिक महिन्याला सुरुवात होत आहे. आणि या दिवसापासून विक्रम संवत्स 2081 सुरू होईल. म्हणजे आज व्हिडिओ ज्यावेळेस पब्लिश होईल ना त्यावेळेला 2080 हे विक्रम संवत्स सुरू असणार आहे. 8 ऑक्टोबर 2025 पासून 2081 हे विक्रम संवत्स सुरू होईल. त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची कालगणना आहे ती हिजरी कालगणना. तर मित्रांनो जे काही मुस्लिम बांधव आहेत त्यांचं जे काही कॅलेंडर आहे त्याची जी कालगणना आहे ती ही हिजरी कालगणना आहे. मोहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनेला स्थलांतर केलं आणि तेव्हापासून इसवी सन 622 पासून ही कालगणना सुरू झालेली आहे. तुम्हाला मी जो सांगतोय ना डिफरन्स हा अत्यंत महत्त्वाचा आहे. ही जी आकडेवारी आहे ना ही अत्यंत महत्त्वाची आहे. जसं राज्याभिषेक शक कधी सुरू झाला 1674ला म्हणजे इसवी सन आणि राज्याभिषेक शकमध्ये 1674चं अंतर राहणार. त्याच्यानंतर विक्रम संवत्समध्ये इसवी सन पूर्व त्या ठिकाणी 56 आहे.
त्याच्यामुळं इसवी सणापेक्षा पुढे आहे 56 वर्षांनी विक्रम संवत्सर. तसं शक जे आहे ते इसवी सन 78ला सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळं सध्याचं जे काही इसवी सन चालू आहे त्याच्यापेक्षा ते 78 वर्ष मागं असणार आहे. तसंच जे काही हिजरी कालगणना आहे ती इसवी सन 622 पासून सुरू झालेली आहे. त्याच्यामुळं इसवी सणाच्या हिजरी कालगणना जे आहे त्याचं जे वर्ष आहे ते 2025 पासून 622 वर्ष मागे असणार आहे. हा एक जो महत्त्वाचा फरक आहे. किंवा याच्यावरती जर प्रश्न आला, कारण प्रश्न सरळ सरळ येणार नाही, सरळ सरळ प्रश्न राहतील, पण असे त्या ठिकाणी जे वेगळे प्रश्न आहेत ते सुद्धा असणार आहे. त्याच्यामुळे आपण याही गोष्टींच्या त्या ठिकाणी तयारी केली पाहिजे. मित्रांनो, आता हिजरी कालगणना कधी असते तर मोहरम महिना जो असतो ना, त्या मोहरम महिन्याच्या पहिल्या दिवसापासून हिजरी कालगणनेचं नवीन वर्ष सुरू होत असतं. आणि हे जे वर्ष आहे मित्रांनो ते 11 दिवसांनी लहान असतं. हे लक्षात घ्या. आता तुम्ही पहा की जे काही जनरल वर्ष आहे इसवी सन जे आपण म्हणतो, जी काही जानेवारी ते डिसेंबरची कालगणना आहे ती 365 दिवसांची असते. दर 4 वर्षांनंतर भौगोलिक त्या ठिकाणी जी काही परिस्थिती आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरताना 365 दिवस आणि 6 तास घेते, पण 6 तासाचं कॅलेंडर होत नाही. मग दुसऱ्या वर्षीचे 6 तास, तिसऱ्या वर्षीचे 6 तास, असे 18 तास, आणि चौथ्या वर्षीचे 6 तास ते 24 तास. त्या 24 तासाचा आपण दिवस करतो. आणि मग चौथं वर्ष जे असतं ते 365चं न राहता 366चं होत असतं. तसं साधं वर्ष 365चं, लीप वर्ष 366. मात्र मित्रांनो, किंवा जे काही आपलं मराठी कॅलेंडर आहे त्याच्यामध्ये सुद्धा एवढेच दिवस असतात. परंतु हे जे काही मुस्लिम बांधवांचं जे काही कॅलेंडर आहे ते चंद्राच्या त्या ठिकाणी गतीवरती अवलंबून असल्यामुळं त्या ठिकाणी ते 11 दिवसांनी इतर वर्षांपेक्षा लहान आहे. आणि हा प्रश्न येऊ शकतो की जे काही हिजरी कालगणनेनुसार जे कॅलेंडर आहे ते इतर सामान्य वर्षांपेक्षा किती दिवसांनी लहान असतं, वर्ष किती दिवसांनी लहान असतं तर 11 दिवसांनी. म्हणजे जर इतर वर्ष 365 दिवसांचं आहे तर हे वर्ष 354 किंवा 355 दिवसांचं असतं. साधं वर्ष असेल तर ते 354चं असतं, इकडे लीप वर्ष असेल तर हे 355चं असतं. हा अत्यंत महत्त्वाची फिगर आहे, हे आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे की हिजरी कालगणनेचं जे वर्ष आहे 354 ते 355, साधं वर्ष असताना 354, लीप वर्ष असताना 355 दिवसांचं ते वर्ष असतं. आता 2025 हे इसवी सन चालू आहे, तर हिजरी वर्ष किती चालू आहे? 1447 चालू आहे. आणि 26 जून 2025 पासून 1447 किंवा 1447 हे हिजरी वर्ष सुरू झालेलं आहे. मित्रांनो, शहेनशाही कालगणना ही एक अत्यंत महत्त्वाची कालगणना आहे. जसं हिजरी कालगणना ही मुस्लिम बांधवांमध्ये वापरली जाते, त्यांच्या कॅलेंडरमध्ये त्याचा वापर केला जातो. जसं हिंदू बांधवांसाठी विक्रम संवत्सर आहे, शालिवाहन शक आहे, राज्याभिषेक शक आहे. तसंच शहेनशाही कालगणना याचा वापर जे काही भारतामधील किंवा जगभरामधील पारशी समाज आहे, पारशी बांधव आहेत, हे या शहेनशाही कालगणनेचा उपयोग करत असतात. आणि यांच्या शहेनशाही कालगणनेचा जो पहिला दिवस आहे तो पतेतीचा दिवस जो असतो तो या शहेनशाही कालगणनेचा पहिला दिवस आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, राज्याभिषेकाचा दिवस 6 जूनचा. त्याच्यानंतर शालिवाहनचा जो आहे, शालिवाहन शक जे आहे त्याचा पहिला दिवस आहे चैत्र महिन्याचा पहिला दिवस. विक्रम संवत्सराचा जो पहिला दिवस आहे तो कार्तिक महिन्याचा पहिला दिवस. त्याच्यानंतर हिजरी कालगणना जी आहे, हिजरी कालगणनेचा पहिला दिवस जो आहे तो मोहरम महिन्याचा पहिला दिवस. शहेनशाही कालगणना जी आहे ती कधीपासून सुरू होते तर पतिती जी आहे त्या पतिती जो सण आहे, त्यांचा पवित्र सण आहे, तो त्यांच्या कालगणनेचा पहिला दिवस आहे. आणि हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. याच्यावरती सुद्धा जोड्याजुळवा किंवा त्या ठिकाणी प्रश्नसुद्धा येऊ शकतात. जोड्याजुळवासाठी येतील किंवा इतरही प्रश्न अशा पद्धतीनं विचारले जातील. तर आपण हे सविस्तर पाहिलं, हे व्यवस्थित लक्षात घ्या. आता मित्रांनो, पुढे जाऊया. जी काही कालसंकल्पना आपण पाहिली त्याच्या पुढे जाऊया. इतिहासाची जी कालविभागणी आहे ती प्रामुख्यानं 2 टप्प्यांमध्ये केली जाते. त्यातला पहिला टप्पा आहे प्रागैतिहासिक काळ. आता प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय की मित्रांनो, इतिहास लिहिण्यासाठी, म्हणजे ज्या काळामध्ये लिखित पुरावा उपलब्ध नव्हता
ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही अशा काळाला प्रागैतिहासिक काळ असं म्हणायचं. म्हणजे काय मौखिक वरती म्हणा किंवा जे काही उत्खननामध्ये गोष्टी दिसलेल्या आहेत त्याच्या आधारे आपण तो इतिहास तयार केलेला आहे तो प्रागैतिहासिक काळ आहे. प्रागैतिहासिक काळाचा अत्यंत महत्त्वाची गोष्ट ती काय त्याच्या व्याख्येमध्ये येते, इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध नसतो असा काळ. आणि दुसरा जो काळ आहे तो आहे ऐतिहासिक काळ. हे याच्या विरुद्ध आहे. ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळाला ऐतिहासिक काळ असं म्हणायचं. मित्रांनो, कालमापन करण्यासाठी जसं आपण मगाशी पाहिलं की उत्खनन करत असताना शास्त्रीय पद्धतीनं उत्खनन केलं जातं, तसंच काळ मोजण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब केला जातो. आणि त्याच्यातल्या 2 महत्त्वाच्या वैज्ञानिक पद्धती आहेत. एक आहे कर्ब 14 विश्लेषण किंवा कार्बन 14 पद्धत आणि दुसरी आहे काष्ठवलयांचे विश्लेषण. आता या दोन्ही पद्धती पाहूया. कार्बन 14 वरती तर अनेक परीक्षांना वारंवार प्रश्न आलेले आहेत. आपल्याला हे विचारलं जाऊ शकतो, ते आपल्याला सविस्तर व्यवस्थित माहिती असणं आवश्यक आहे. कर्ब 14 पद्धती किंवा कार्बन 14 पद्धती मित्रांनो, या पद्धतीचा शोध कोणी लावला तर विलार्ड लिबी यांनी या पद्धतीचा शोध लावलेला आहे. प्रश्न येऊ शकतो, कर्ब 14 पद्धतीचा शोध कोणी लावला किंवा या पद्धतीचे जनक कोण आहेत किंवा संशोधक कोण आहेत, तर विलार्ड लिबी हे नाव आपल्याला माहीतच असलं पाहिजे. मित्रांनो, कालमापन करण्यासाठी सर्वाधिक उपयुक्त सर्वाधिक व्यवहार्य असलेली ही कर्ब 14 पद्धती आहे. याच्यामुळं काळाची तंतोतंत त्या ठिकाणी माहिती होते. काळ ठरवणं, एखादी जी पुरावा सापडतो, वस्तू सापडतात, त्या वस्तूचं त्या ठिकाणी काळ मोजण्यासाठी ही अत्यंत शास्त्रशुद्ध आणि व्यवहार्य अशी पद्धत आहे कर्ब 14 पद्धत. विलार्ड लिबींनी त्यांचा शोध लावलाय. कर्ब 14 काय आहे तर मित्रांनो, कर्ब 14 किंवा कार्बन 14 हा घटक सर्व सजीवांच्या शरीरामध्ये असतो. सजीवांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अवशेषांमधील कर्ब 14चं प्रमाण घटत जातं. मात्र हजारो वर्षांपूर्वी मागे जाऊन आपण त्या ठिकाणी त्या अवशेषांचा काळ फिक्स करू शकतो मित्रांनो या पद्धतीच्या माध्यमामधून. प्रागैतिहासिक काळातील लाकूड, कोळसा, हाडे, जीवाश्म इत्यादी वस्तूंमध्ये तो कर्ब 14 घटत जाऊन आता तो किती प्रमाणात शिल्लक आहे हे प्रयोगशाळेमध्ये मोजलं जातं आणि त्या ठिकाणी शिल्लक कर्ब 14च्या आधारे त्या वस्तूचं वय हे मोजणं शक्य होतं मित्रांनो. तर ही जी काही कर्ब 14 पद्धत आहे, साधारणतः तिचं जे काही जे वय आहे मित्रांनो, त्या ज्या वस्तू असतात, जे काही कार्बन आहे त्याचं जे काही वय आहे ते साधारणतः 5723 वर्ष इतकं असतं. आणि जवळजवळ पाठीमागे जर आपण गेलो तर सुमारे 40-50 हजार वर्षांपूर्वीपर्यंतच्या त्या ठिकाणी वस्तूंचा काळ ठरवू आपण शकतो. पण एवढंच होतं की 40-50 हजार वर्षांपूर्वीचे जे काही अवशेष सापडलेले आहेत त्याच्यामध्ये कर्ब 14चं प्रमाण हे अत्यंत अत्यल्प शिल्लक असतं. त्याच्यामुळं तो ठाम काळ सांगता येईलच असंही नाही, मात्र तिथपर्यंतचा काळ या पद्धतीच्या माध्यमातून सांगितला जाऊ शकतो. आता दुसरी जी पद्धत आहे ती आहे काष्ठवलय कालमापन पद्धती. मित्रांनो, आता ही पद्धती फार महत्त्वाची आहे बरं का. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो की काष्ठवलय कालमापन पद्धती कोणत्या गोष्टींचं वय निश्चित करण्यासाठी वापरली जाते, तर झाडाची वाढ होत असताना झाडाच्या खोडाचे एक एक वलय दरवर्षी वाढत जातं. वलय म्हणजे सालीचा थर, जे काही झाडाची साल असते तिचा थर दरवर्षी वाढत जातो. मित्रांनो, ती वलय जर आपण एक एक वलय किंवा ते सालीचे थर आहेत ते काढत काढत जर आपण त्याच्या मूळ गाभ्यापर्यंत जर गेलो ना, तर ती वलय मोजली असता झाडाचं वय मोजता येतं. लाकडी वस्तूचं वय मोजण्यासही त्याची मदत होते. या पद्धतीला काष्ठवलय कालमापन पद्धती म्हणतात. वनस्पतींचा वय ठरवण्यासाठी काष्ठवलय कालमापन पद्धती त्या ठिकाणी उपयोगात आणली जाते. अत्यंत महत्त्वाची अशी ही पद्धती आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास भाग 2 या विषयातील इतिहास म्हणजे काय, इतिहास आणि कालसंकल्पना या 2 प्रकरणांचा आपण सविस्तर अभ्यास आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. पुढे येणाऱ्या TET, CTET, केंद्रप्रमुख विभागीय परीक्षा आणि इतरही सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आजचा व्हिडिओ त्या ठिकाणी सर्वांना उपयोगात येईल, महत्त्वाचा आहे. आपण आजचा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तुमचे जे काही रिप्लायज असतील ते कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवर्जून तुमच्या इतर ग्रुप्समध्ये, इतर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आणि द स्पर्धागुरू हा माझा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. मोफत आहे, विनाशुल्क आहे. आणि TET किंवा इतर परीक्षा ज्या आहेत त्यांच्या तयारीला आपल्याला एक मदत करण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा म्हटलं तर आपल्याला सराव पेपर हवेत आणि सराव पेपर सोडवले तर आपल्याला अनेक गोष्टी आपल्या हाताखालून जातात आणि ते प्रश्न ज्यावेळेस पेपरला समोर येतात त्यावेळेला आपण त्या ठिकाणी अचूक उत्तर नोंदवू शकतो. तर सराव पेपरसुद्धा त्या ठिकाणी आपल्याकडे प्रॅक्टिससाठी भरपूर उपलब्ध आहेत. एवढंच करा, www.thespardhaguru.com किंवा फक्त द स्पर्धागुरू जरी गुगलला तुम्ही टाईप केलं तरीसुद्धा त्या ठिकाणी वेबसाईट ओपन होईल. त्यामध्ये TET असेल, केंद्रप्रमुख परीक्षा असेल किंवा इतरही जे काही शालेय स्पर्धा परीक्षा असतील किंवा इतर स्पर्धा परीक्षा आहेत त्यांसाठी सराव पेपरसाठी स्वतंत्र टॅब केलेले आहेत. मेनूमध्ये ते तुम्हाला उपलब्ध आहेत आणि हे सर्व पेपर विनाशुल्क आहेत, मोफत आहेत. आवर्जून सोडवा आणि येऊ घातलेल्या ज्या ज्या परीक्षांना तुम्ही फॉर्म भरलेले आहेत, आवेदनपत्र सादर केलेले आहेत, चांगला अभ्यास करा, चांगली तयारी करा, परीक्षांना सामोरं जा. परीक्षांना त्या ठिकाणी सामोरं जात असताना तुम्हाला आता स्पर्धागुरूकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांना बेस्ट लक. थांबूया. धन्यवाद.